म्हणजे वाल्मिक कराडच्या नजरेत आलं की तो माणूस गायब झाला. हे काय गणित आहे बीड मधलं? जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, परभणीचा मुद्दा असेल, बीडचा मुद्दा असेल, एकंदरीत संतोष देशमुख यांची हत्या असेल, सरपंच असेल, सगळे मुद्दे घेऊन तुम्ही हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना चर्चेसाठी घेरलं होतं. काय झालं? असं की प्रश्न राजकारणाचा नाही, प्रश्न महाराष्ट्राचे राजकीय संस्कारांचा आहे. निवडणुका संपतात आणि त्याच्यानंतर लगेच सत्तेचा उन्माद दिसायला लागतो, सत्तेचा माज दिसायला लागतो आणि दिवसा ढवळ्या गाडीतनं उतरून एका तरुणाची हत्या केली जाते. तो एका म्हणजे चांगल्या कामासाठी मैदानात उतरलेला होता. त्याच्यावर काय राग होता मला माहित नाही, पण ज्या पद्धतीने हत्या झाली म्हणजे ती माणूस असं वागू शकतो याचा विचार पण आपण करू शकतो नाही. अच्छा, त्याच्यात जी नावं येत आहेत ते सगळे राजकीय संबंधित आहेत. म्हणजे खरं तर वाल्मिक कराड या माणसाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. त्याच्या म्हणजे गेल्या अनेक वर्षातल्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा असलेला संबंध आणि पोलिसांनी हळूच त्याला बाहेर काढणं, हे जे काही गणित आहे बीड मधलं, त्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे. कोण आहे हा वाल्मिक कराड? काय त्याचं म्हणजे काय त्याचे संबंध काय आहेत? इतका कोण मोठा हा माणूस आहे की त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही? म्हणजे वाल्मिक कराडच्या नजरेत आलं की तो माणूस गायब झाला. हे काय गणित आहे बीड मधलं? दहशत जे ती निर्माण होते का आणि सत्ताधारी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. दहशत आहेच. वाल्मिक कराड म्हटलं की दहशत, हे गणित आहे. आणि सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करतात. सत्ताधाऱ्यांनीच पोचलेला आहे आणि दुर्दैवाने त्याच्यात आमचाही हात आहे. कसं काय? आम्ही सरकारमध्ये होतो ना, पण आम्ही वाल्मिक कराडला कधी काही बोललोच नाही. म्हणजे आपलं राजकीय जीवन आपण सुस्थापित करण्यासाठी जेव्हा एका गुंडाला पोचतो, जेव्हा क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स वर आपण बोलतो, आपण हे काय करतोय? एकीकडे तुम्ही आता सध्या आरोपही करतात, दुसरीकडे चूकही मान्य करतात की आम्ही होतो. त्याच्यात मोठेपणा आहे आमचा की आम्ही चूक मान्य करतो की आमच्या हात चूक झाली. एकंदरीत चौकशी करा मागणी करतात, मात्र SIT स्थापन करून या सगळ्यावरती एकंदरीत चौकशी करणार. आम्ही तेच म्हणतो की तुम्ही SIT वगैरे काय होणार नाही. एखादा रिटायर्ड जज च्या मार्फत वाल्मिक कराड आणि त्याच्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. परभणीचं प्रकरण म्हणजे एवढ्या पोलीस बलाचा अतिरेक कसा चालायचा? साधारणतः आता ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री कोणाकडे जाणार माहिती नाहीये, मात्र ज्या वेळेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते अशाच प्रकारच्या लाठीचार्ज असतील ज्या घटना राज्यामध्ये पाहायला मिळत होत्या, त्याची पुनरावृत्ती होईल असं वाटतं. आता असं आहे की तेव्हा ते गृहमंत्री होते, आज ते मुख्यमंत्री आहे. त्यांची आता जबाबदारी वाढली आहे. पोलीस बलाचा एवढा अतिरेक हा गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलाच नव्हता आपण. म्हणजे अगदी असं निवडून 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 तुम्ही पोरांना मारतात, बरोबर नाही. नेमकं कोणतं राजकारण म्हणायचंय? ह्याला काय राजकारण म्हणणार आहे मला माहित नाही, पण आंबेडकरी चळवळी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना इतक्या बेदमपणाने चोपणे, फार त्याच्यामध्ये एक मृत्यू होणे, हे काही राज्याला शोभा देणार नाही. एक विशिष्ट समाज असेल किंवा एक विशिष्ट व्यक्ती असेल त्यांना टार्गेट चळवळ संपवायची आहे. त्यांना टार्गेट होतात. एक विशिष्ट चळवळ संपवायची, त्यांना आंबेडकरी चळवळ ही कायमची संपून टाकण्याची या सरकारची पहिल्यापासूनची मानसिकता आहे आणि ती मानसिकता परभणीमध्ये दिसली. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर एकंदरीत पाहतोय की आंबेडकरी चळवळ जी आहे ती एकंदरीत संपूर्णपणे संपवण्याचा हा जो एकंदरीत सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.